नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आज आलेलो आहे ठाण्यातील काय म्हणतात त्याला, उपनला जाणारा जो रोड आहे आणि म्हणजे कोकण रोड नंबर 2, तर तो सर्कल आहे. तिथून तुम्ही कोकणी पाड्याला जाऊ शकतात, म्हणजेच उपनला जाऊ शकतात. वर्तकनगर, शास्त्रीनगर या भागाकडे तुम्ही जाऊ शकतात. आणि खाली जर आलं तर तुम्ही वसंत विहार आणि माझेवाडा कापरबावडीलाही जाऊ शकता. अशा स्पॉटवर आहे मी. तर अशा स्पॉटवर येण्याचं कारण असं आहे की मी इकडनं चाललो होतो आणि काहीतरी साधारण 1-1.5 हप्त्यापूर्वी मी या रोडने चाललो होतो आणि मला एक गाडी दिसली, छोटा हाती. म्हणजे ते आजकाल फिरते खाद्य उद्योग केंद्र कसे असतात, सकाळभर आपले गाडी लावायची, साईडला आपला धंदा करायचा, खाद्याची गाडी लावून काय जे असेल ते विकायचं आणि संध्याकाळी किंवा 8-9ला बंद करायची आणि आपल्या घरी जायचं. तर असे ते आहे. तर एक गाडीनी माझं, गाडीमध्ये जो मुलगा आहे त्या मुलाने आणि गाडीने माझं लक्ष वेधून घेतलं. म्हटलं काय आहे बघूया. तर मित्रांनो, चला तर मग जाऊया आणि त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारून त्याच्याकडे थोडीशी माहिती घेऊया. तर हे बघा मित्रांनो, हा जो दिसतोय ना, हा आहे चौक आहे. उपनला जाता येतं. आपण जर समजा वर्तकनगर, शास्त्रीनगरला जाता येतं इकडे. तसंच आपण जर खाली आलो इकडे, हा जो रोड आहे वसंत विहारला आणि सरळ जर गेलं तर माझेवाड्याला जातो. कोकण रोड नंबर 2 म्हणतात. आणि ह्या रोडलाच आपण जर बघितलं तर हे बघा, ही गाडी उभी आहे आणि ही गाडी आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे काय आहे, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत स्वयं उद्योग वाहन. म्हणजे जे मुलं व्यवसाय करू शकतात त्यांना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याच्या योजनेअंतर्गत जे आहे ते तुम्हाला अर्थसहाय्य मिळू शकतं आणि तुम्ही बिझनेस करू शकता. तर असा जो मुलगा आहे, तरुण मुलं आहे, त्यांनी असं हे काम करावं. आणि त्याच अंतर्गत हे बघा काय, मुरबाडचा वडेवाडा. नाव जरा वेगळं असतं ना, मुरबाडचा वडेवाडा. मी वडापाव खाल्ला आहे. वडापावला पण छान टेस्ट आहे. मुरबाडचा वडा म्हणून फेमस आहे. तर आता तो सध्या बिझी आहे, कारण का तर आज त्यांचा जो कारागीर आहे तो कारागीर आलेला नाही. त्यामुळे तो स्वतःच मटेरियल काढतोय, माल काढतोय. हा बघा काय मित्र, आज कारागीर आला नाही का? कारागीर सुट्टीवर आहे नसल्यामुळे. अच्छा, सुट्टीवर आहे का? बरं बरं. हे मुलाचे वडील आहे, ते पण मदत करतात आणि तो मित्र आहे तो पण मदत करतो. मग काय कसं काय, बरा चाललाय ना धंदा? हा, एकदम मस्त. बरं. तर खरं सांगू का मित्रा, तुझं आहे ना, तुझं नाव काय मला पहिलं सांग. प्रदीप पवार. प्रदीप पवार. अच्छा, इथं किती दिवसापासून हा व्यवसाय चालू केलेला आहे? आता 4 मंथ होत आले. 4 महिने झाले ना. प्रतिसाद चांगला आहे ना? एकदम मस्त. तर मुलांनो, म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपले जे मराठी मुलं आहेत ना, तरुण मुलं, ते नाक्यावर उभं राहून तंबाखू मळतात, गुटखा खातात आणि संध्याकाळ झाली का आपले बारमध्ये जाऊन दारू पितात. तर त्यांच्यासाठी ही प्रेरणास्थायी गोष्ट आहे की हा तरुण मुलगा आहे, त्याने महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत जे काही मदत घेतलेली आहे आणि त्या मदतीमधून त्याने हा व्यवसाय उभा केलेला आहे. आणि ही खरोखर ही मराठी मुलांसाठी ही काय म्हणतात त्याला, एक प्रेरणादायी गोष्ट आहे. तर तुम्ही असा केंद्राने जाऊन बघा. तुम्ही कलेक्टर ऑफिसला
पुन्हा समाज कल्याण खातं असतं, तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा. तर खरोखर एक नवीन नवीन ज्या योजना आहेत सरकारच्या त्या माहिती करा आणि त्या योजनेअंतर्गत तुम्हाला जो वाटेल तो बिझनेस करा. बरोबर आहे की नाही दादा? हो हो आहे ना आपल्या शासनाच्या मराठी माणसाने बिझनेस केलंच पाहिजे. आता परप्रांत येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये बिझनेस करतात, पण आपले मराठी माणूस लाजत आहे आणि नोकरीच्या मागे फिरतो. ना हो तर असं आहे. तर मला तुझी जी कन्सेप्ट वाढली ना ती मुरबाडचा वडेवाला, तर मी वडापाव टेस्ट केलेला आहे, वडा पण टेस्ट केलेला आहे. तर त्या वडापावबरोबर तू काय काय देतो जरा सांगशील का? वडापाव बरोबर आमचा एक मिरचीचा ठेचा आहे अच्छा आणि आपली सुकी चटणी आणि इमलीची चटणी आहे गोडवाली. अच्छा, गुडवाली चटणी आहे का? हां. बरं. तुमचा हा बघा, हा मुरबाडचा वडा आहे आणि तो मुलगा काढतो आहे. प्रदीप नाव आहे त्याचं आणि फार त्याने कष्टातून आणि मेहनतीने त्याने हा व्यवसाय उभा केलेला आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला करतो. तुम्ही खरोखर मेहनत करा, यश तुम्हाला नक्कीच आहे. आज नाही तर उद्या मिळेलच, हो हो असं आहे ते. आणि मराठी माणसांना, मराठी मुलांनासुद्धा सांगणं माझं हेच आहे की व्यवसाय करा, नोकरीच्या मागे नोकरी करा. तुम्ही शिक्षण घ्या अगोदर, पूर्ण व्यवसाय करा आणि जर समजा तुम्हाला चांगली तुमच्या हुद्द्याची नोकरी जर मिळाली तर ती करा, नाही तर मग व्यवसाय करा. तर हे असं आहे मित्राचं आणि तुझ्याशी बोलून फार बरं वाटलं आणि जे माझा हा व्हिडिओ बघतील, ब्लॉग बघतील, तर त्यांना नक्कीच ही प्रेरणा मिळेल तुझ्यापासून. तर मित्र, तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी आणि धंद्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटूया. तर हे असं आहे मित्राचा सेटअप बघा. बरोबर पाण्याच्या बाटल्या पण विकतात, थंड आहे सगळं, ते पाणी आहे, सगळं आहे. गाडी अशी आहे बघा. मुरबाडचा वडेवाला, मुरबाडचा वडा पण फेमस आहे. मी खाऊन बघितला, चांगला आहे. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत